नमस्कार, माझं नाव हेमा आहे. पुन्हा आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर आज आपण बनवूया माझ्या स्टाईलनी पनीर मसाला आणि भटुरे कसं बनवायचं. ते ना 400 ग्राम पनीर घेतले, असे मीडियम पीसमध्ये कापून घेतले. 2 कांदे मोठे बारीक चिरून घेतले. 5 ते 6 टोमॅटो ना असे मोठे मोठे कापून घेतले. 50 ग्राम काजू घेतलेत. थोडीशी कोथिंबीर घेतली कापून. एक ना काश्मीरी लाल मिरची घेतली. 3-4 हिरव्या मिरच्या घेतल्या अशा लांब कापून, त्या फोडणीत टाकायच्यात आपल्याला. आणि 2 तुकडे तेजपत्ता घेतलाय. एक तुकडा ना अद्रक घेतलाय मी कापून, आणि 1-2 हिरव्या मिरच्या कापून घेतल्या, या वाटणामध्ये टाकायच्यात आपल्याला. थोडीशी हळद घेतली. आपला 1 चमचा घरचा गरम मसाला आहे. 1 चमचा धण्याची पूड आहे. थोडी कस्तुरी मेथी आहे. 2 चमचे ना कुटलेली लाल मिरची आहे. चवीपुरतं मीठ आहे. 1 चमचा किचन किंग मसाला घेतलाय आणि 1 चमचा जिरे घेतले. सगळ्यात आधी ना आपण भटुऱ्यांचं पीठ मळून घेऊया. भटुऱ्यांसाठी ना मी अर्धा किलो मैदा घेतलाय. 4 ना छोटे बटाटे उकडून घेतले. भटुऱ्यांसाठी ना दही घेतलंय. आपल्याला जितकं लागेल ना पीठ मळायला आपण तेवढाच यूज करायचं. आणि ना थोडासा ओवा घेतलाय. चवीपुरतं मीठ आहे. आपण हे बटाटे ना यामध्ये खिसून घ्यायचे. बटाटे आपल्याला खिसून झाले. याच्यामध्ये ओवा टाकते सगळा. चवीपुरतं मीठ. आणि आपल्याला आता जेवढं दही लागेल ना तेवढं याच्यामध्ये थोडं थोडं टाकून मळूया आपण. त्याला बटाटा ना याच्यामध्ये सगळं आपण मिक्स करूया पिठामध्ये. सगळं ना बटाटा पिठामध्ये मिक्स करून घेतलंय. आता आपण थोडं थोडं दही याच्यात टाकून मळून घेऊया. जेवढं लागेल ना थोडं थोडं टाकायचं. पीठ मळून झालं आपलं. तर थोडंसं ना याला तूप लावते मी. थोडंसं, जास्त नाही, थोडंसं लावायचं. पीठ मळून झालं आपलं. त्याला ना आपण 20 मिनिटं झाकून ठेवूया. तोपर्यंत आपल्या भाजीची तयारी करूया. आपण कढई तापवायला ठेवूया. कढई आपली तापली आहे. तर मी थोडंसं तेल टाकून घेते. तेल आपलं गरम झालं ना, यात जिरे टाकूया. आणि आपला कांदा कापलेला ना टाकून देऊया. आपला कांदा ना हलका गोल्डन होईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे. तोपर्यंत आपलं वाटण करूया. आधीमध्ये आपण कांद्याला ढवळत राहूया. टोमॅटो टाकून घेते. ते 50 ग्राम काजू घेतलेत, ते पण यातच टाकते. आणि अद्रक आणि मिरची घेतली ना, ती पण यातच टाकते. आपले मसाले घेतलेत ना, धण्याची पूड, आपला घरचा गरम मसाला, थोडीशी हळद, आणि आपला किचन किंग मसाला आहे ना, तो पण यातच टाकते. आणि आपली मिरची आहे ना, थोडी यात टाकूया, थोडी आपण कांद्यामध्ये टाकूया, म्हणजे कलर चांगला येईल. अर्धी वाटी ना दूध घेतलंय मी, ती पण आपण ह्या वाटणामध्ये टाकून वाटते. हे वाटण ना मी वाटून घेते. वाटण आपलं तयार आहे. तर कांदा ना हलका गोल्डन होत चाललाय. त्याच्यामध्ये ना 1 चमचा भरून मी लसणाची पेस्ट टाकते. मगाशी तुम्हाला सांगायला विसरली होती मी. चांगली परतून घेऊया पेस्ट टाकून.
कांद्यामध्ये ती लाल मिरची घेतली होती ना संकेश्वरी आपण, ती याच्यामध्ये तोडून टाकते मी. त्या मिरच्या घेतल्या होत्या ना स्लाइड करून, ते आपण यातच टाकते. तेजपत्त्याचे 2 तुकडे घेतलेत. याला चांगलं परतून घेऊ आता. मीठ पण मी ना कांद्यातच टाकते आपल्या चवीपुरतं, म्हणजे कांद्यात ना मऊ होतो लवकर. कांदा पण आपला गोल्डन झालाय. आता आपण ही थोडी मिरची शिल्लक ठेवली होती ना, ती यातच टाकूया, कांद्यामध्ये टाकूया. आणि आता हे आपलं वाटण पण मी यात टाकून घेते. आपला मसाला ना थोडासा 5 मिनिटं परतूया चांगला. असं साईडला ना तेल सुटलं पाहिजे. मसाला आपला परतून झालाय. आता ही आपण थोडंसं पाणी टाकतोय. इतकंच आपल्याला पाहिजे, जास्त पातळ नाही करायचं. आणि कस्तुरी मेथी घेतली होती ना, ती टाकते याच्यामध्ये मी. जराशी ना साखर टाकते याच्यामध्ये मी. आपली ग्रेव्ही तयार आहे. आता ह्याच्यामध्ये आपण पनीर टाकूया. कोथिंबीर पण थोडीशी यात टाकते मी. एक चमचा ना असं तूप टाकते थोडंसं. हे बघा 5 मिनिटं ना स्लो गॅसवर ठेवलेलं आहे. आपल्या भाजी एकदम तयार आहे. अशीच आपल्याला सेमी ग्रेव्ही पाहिजे होती. आता आपण ना भतुरे तळायला घेऊया. तेल गरम करायला ठेवते भतुरे तळण्यासाठी. पीठ आपलं ना चांगलं मुरलंय. आता मी भतुरे लाटायला घेते. तेल गरम होतंय तोपर्यंत ना मी भतुरे लाटून घेते. आणि आपली ना भतुरे बनवायची थोडी पद्धत वेगळी आहे. असे ना मोठ्याच आकाराचे भतुरे आपण लाटून घेऊया. आणि ह्याला ना हाफ फ्राय करायचे, फुल फ्राय नाही करायचे. माझी ना भतुरे बनवायची थोडी वेगळी पद्धत आहे.
आता भतुरे भाजून घेऊया. तवा गरम करायला ठेवला होता. हे भतुरे ना अर्धे फ्राय केलेले आहेत, म्हणून वरून ह्याला काहीच नाही लावायचं, हे असेच भाजून घ्यायचे. माझी ही थोडी वेगळी पद्धत आहे, पण हे खायला ना खूप छान लागतात. आपला पनीर मसाला आणि भतुरे तयार आहे. ही माझ्या पद्धतीने बनवलेली रेसिपी आहे. तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा.